राज्याच्या राजकारणातील आताची एक महत्त्वाची बातमी। एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली। राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप देणारी बातमी। आताची महत्त्वाची बातमी। सविस्तर बातमी बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर आपला हा चॅनल नक्की सबस्क्राइब करून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। महत्त्वाची सविस्तर बातमी आपण बघूया। राज्यात मुख्यमंत्री पदावरून सगळीकडेच गोंधळ सुरू असताना अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत म्हणजेच महायुतीची एक महत्त्वाची बैठक होणार होती। मात्र त्या बैठकीला हजर न राहता एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी गेले। सातारा जिल्ह्यात या गावी गेल्यानंतर त्यांची अचानक तब्येत बिघडल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे त्यांनी सगळे दौरे आणि बैठका रद्द करत ते कोणालाच भेटणार नसल्याची सुद्धा महत्त्वाची माहिती पुढे आल्याने एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीविषयी शिंदे गटात आणि त्यांच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यात एकच चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे 2 ते 3 दिवस कोणाशी न बोलता न भेटता राहणार आहेत। त्यामुळे नक्कीच त्यांच्या तब्येतीत नेमकं काय झालेलं आहे समजायला अजून पुढे काही कारण आलेलं नाही। परंतु प्राथमिक दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी त्यांना सर्दी आणि ताप आल्याची माहिती त्यांचेच प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली होती। मात्र त्यानंतर सुद्धा त्यांची तब्येत बिघडलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा पेच कायम असताना तसेच त्यांना गृह मंत्रालय सुद्धा हवं आहे। त्यामुळे ते गावी गेलेत काय या सुद्धा चर्चा राज्यात सुरू झालेल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी? शिंदेंनी कशामुळे असं केलं असेल? आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।